नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या संबल जिल्ह्यामधून. संबल जिल्ह्यामध्येच धनारी पोलीस स्टेशन आहे आणि धनारी पोलीस स्टेशन अंतर्गत भिरावटी नावाचं एक गाव आहे आणि याच भिरावटी गावात राहणारा नरेश कुमार ज्याचे वय आजच्या डेटला 45 वर्ष आहे. नरेश कुमारची पत्नी आहे, तिचं नाव आहे शीला देवी. नरेश कुमार आणि शीला देवीला 3 मुलं आहे आणि 3ही मुले दिल्लीमध्ये राहून काम करतात. नरेश कुमारकडे स्वतःची जमीन आहे, तर नरेश कुमार आणि शीला देवी हे शेती बघत असायचे आणि त्यांचे जे मुलं होते हे सर्व बाहेर कमवण्यासाठी गेलेले होते. तर पुढे चालून नरेश कुमारचा जो मोठा मुलगा असतो याचं लग्नाचं वय होतं, तर त्याच्यासाठी एक मुलगी शोधू लागतात. यांच्या गावाशेजारीच एक गाव असते उधरपूर अजमतनगर. या गावातील एक मुलगी असते जिचं नाव असतं गुड्डू ही सत्यपाल सिंग यांची मुलगी असते. सत्यपाल सिंग हे आपल्या मुलीसोबत एकटेच राहत होते, कारण सत्यपाल सिंग यांच्या पत्नीला वारून बरेच वर्ष झाले होते आणि सत्यपालसाठी जेवण वगैरे बनवण्याचं काम वगैरे बाकीचं जे काही काम असेल ते सर्व ही गुड्डूच करत होती. मात्र आता मुलगी वयात आली, लग्न तर करावंच लागेल, म्हणून सत्यपालने नरेश कुमारच्या मुलासोबत आपली मुलगी गुड्डूचे लग्न लावून दिले. आता 2021 मध्ये नरेश कुमारच्या मुलाचं लग्न या गुड्डूसोबत झाले. त्याचा मुलगा आणि त्याची सून अगदी आनंदाने राहू लागले. सर्व काही ठीकठाक झाले आणि पुढे चालून नरेश कुमारचा जो मोठा मुलगा होता आपल्या मुलीला घेऊन कामाच्या ठिकाणवरती जाऊन राहू लागला. आता घरी होते फक्त नरेश कुमार, त्याची पत्नी शीला देवी आणि इकडे जो त्यांच्या सुनेचा जो बाप होता सत्यपाल हा पूर्णपणे एकटा पडला होता. कारण जोपर्यंत मुलगी त्याच्या जवळ होती त्याला एकटेपणा जाणवत नव्हता. भलेही पत्नी नव्हती, मात्र मुलगी त्याची काळजी घेत होती, त्याच्यासाठी स्वयंपाक वगैरे बनवत होती, जेवण बनवत होती. आता मुलगी गेली म्हटल्यानंतर हा सत्यपाल एकटा पडला, तर त्याला आता घरी चैन मिळत नव्हतं. त्यामुळे हा सत्यपाल आपल्या समधींकडे येत असायचा, म्हणजे आपल्या मुलीच्या सासरी येत असायचा. भलेही मुलगी सासरमध्ये राहत नव्हती, ती मुलासोबत बाहेर गेली होती, मात्र आपल्याच मुलीचं घर म्हणून तो येत असायचा. आणि समधींकडे आल्यानंतर देखील तो बरेचसे 7-8 दिवस 5-6 दिवस असाच राहत असायचा. तो लवकर आपल्या घरी निघून जात नव्हता आणि तेथे राहून पण फक्त बसून खात नव्हता, तर आपल्या समधींच्या शेतामधील जे काही कामे असायची ते सर्व कामे त्यांना करू लागत असायचं. आता त्याचे जे समधी असतात नरेश कुमार हे सत्यपालला बोलत असायचे की तुम्ही पाहुणे आहे, पाहुण्यासारखे या, बसा, आराम करा आणि मग जा, आमच्या शेतामध्ये काम करण्याची गरज नाही. मात्र सत्यपाल बोलत असायचा की माझ्या मुलीचंच तर घर आहे, मुलीचं शेत आहे, येथे काम केल्याने काय फरक पडतो. आणि अशा प्रकारे सत्यपालने आपल्या समधी नरेश कुमार यांचं मन चांगल्या पद्धतीने जिंकले होते. आता सत्यपालची जी समधीन होती शीला देवी, ही शीला देवी देखील आपल्या समधीला अगदी चांगल्या पद्धतीने मानत होती, कारण तिचा समधी तिचे जे काही कामे असायचे शेतामधील वगैरे घरातील काही छोटे मोठे कामे सर्व कामे करत असायचा. त्यामुळे शीला देवी आपल्या समधीची चांगल्या पद्धतीने काळजी घेत असायची, त्यांच्यासोबत चांगले वार्तालाप करत असायचे, दोघांमध्ये बोलणं चालणं होत असायचं. आता जी शीला देवी असते हिचा जो पती असतो नरेश कुमार हा रात्रीच्या वेळी शेतामध्ये जाऊन झोपत असायचा, कारण शेतामध्ये भाजीपाला वगैरे असतो, तो जर कोणी चोरून नेला तर प्रॉब्लेम होतो. त्यामुळे नरेश कुमार रोजच आपल्या शेतात जाऊन झोपत असायचा आणि 9-10 वाजेच्या दरम्यान त्याची पत्नी शीला देवी त्याच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन जात असायची. अशा पद्धतीने दिनचर्या सुरू होती. आता जेव्हा कधी हा सत्यपाल यांच्या घरी गेलेला असायचा तेव्हा देखील नरेश कुमार हा मात्र शेतामध्ये जातच असायचा. तर असेच दिवस जात होते. ही शीला देवी आपल्या समधीला म्हणजे सत्यपालला बोलते की तुम्ही इतके चांगले व्यक्ती आहात की तुम्ही बिनधास्त या ठिकाणी भरपूर सारे काम करता, त्याबद्दल तुम्ही काही मागत नाही, काही पैसे घेत नाही, तुम्ही हे सर्व कशासाठी करता, तुम्हाला असं करण्याची काय गरज आहे. सत्यपाल बोलतो की मी नाही करणार तर कोण करणार. तुमचा पती तो फक्त शेतामध्ये राखणदारी करतो, बाकी काम तर तो जास्त करताना मला दिसत नाही. आता ही जी शीला देवी असते ही आपल्या पतीची बुराई त्या समधीजवळ करू लागते. समधीला बोलते की माझा पती तेवढ्याच कामाचा आहे, दुसरं काम त्याला जमत नाही, तो फक्त राखणदारी करू शकतो आणि मला देखील त्रास देतो. रिकामा मला दूरवरती 1 किलोमीटर अंतरावरती शेत असतं, तर त्या शेतावरती या शीला देवीला रोजच त्याच्यासाठी डबा घेऊन जावं लागत असायचं. अशा प्रकारे शीला देवीने आपल्या समधीजवळ आपल्या पतीची बुराई करणं सुरू केलं होतं आणि हा जो समधी होता सत्यपाल हा देखील आपल्या पत्नी गेल्याचं दुःख
आपल्या समधींला सांगत होता, शिलादेवीला बोलत होता की माझी पत्नी अगदी तुमच्यासारखीच होती, तुमच्यासारखीच. तुम्ही जसं तुमच्या पतीवरती प्रेम करता, तुमच्या पतीला जीव लावता, तशीच माझी पत्नी देखील मला जीव लावत असायची, माझ्यावरती प्रेम करत असायची. मात्र ती गेल्यापासून मी पूर्णपणे एकटा पडलो आहे. मला कोणाचाही आधार नाही. आता जी शिलादेवी असते हिला वाईट वाटू लागतं. आता ही शिलादेवी विसरून जाते की हे आपले समधी आहे. ही सत्यपालला बोलते की खरं तर मला तुमच्यासारखा पती भेटला पाहिजे होता. मात्र काय, ज्याचं त्याचं नशीब असतं. आणि अशा पद्धतीने ज्या शिलादेवीच्या जे मनात होतं हे सत्यपालने ओळखलं आणि सत्यपालच्या मनात जे होतं हे शिलादेवीने ओळखलं आणि दोघांमध्ये या संबंधाची सुरुवात झाली. 2023 मध्ये शिला आणि सत्यपाल यांच्यामध्ये दोघांच्या मर्जीने वाईट काम करण्यास सुरुवात झाली होती. याबद्दल कोणालाही कसली शंका नव्हती, कारण जो शिलाचा पती होता नरेश कुमार, हा मी आपल्याला सांगितलं, रोज शेतामध्ये राखणदारी करण्यासाठी जात असायचा. तर आता जी ही शिला होती आपल्या समधी सोबत अगदी प्रेमाने राहत होती. सर्व गोष्टी त्याची सेवा करत होती. तो जर काम करून थकला असेल तर त्याच्या पायाची मालिश वगैरे करणे, अगदी दोघांमध्ये प्रेम भरभरून वाहत होतं, जे की नात्याला अगदी कलंकित करणारं काम होतं. आता असेच दिवस जात होते. सत्यपाल आणि शिलादेवी यांच्या संबंधाबद्दल कोणाला माहिती होऊ नये म्हणून हा सत्यपाल आपल्या घरी देखील जात असायचा. 8-15 दिवस तिकडे राहत असायचा आणि नंतर पुन्हा आपल्या समधींच्या घरी येऊन राहत असायचा. आता 2023 पासून सुरू झालेले हे अनैतिक संबंध 2026 पर्यंत येऊन ठेपले होते. एप्रिल 2026 सुरू झाला होता आणि या एप्रिल महिन्यामध्येच जो नरेश कुमार असतो याचा चुलत भाऊ असतो. चुलत भावाची जमीन ही नरेश कुमारच्या जमिनीच्या शेजारीच असते. त्यामुळे यांचे जमिनीवरून वादविवाद होतात, बांधावरून वादविवाद होतात आणि हे वाद अगदी मारपिटाईपर्यंत जाऊन पोहोचतात. शेजारी वगैरे त्या ठिकाणी जमा होतात आणि हे वाद कसे बसे मिटवतात. मात्र दोघे चुलत भाऊ एकमेकांच्या जीवावरती उठले होते असं दिसत होतं. हे वाद तर त्या ठिकाणी मिटले होते. पुन्हा पहिल्यासारखं सर्व सुरू झालं होतं. जो नरेश कुमार असायचं याचं नेहमीच आपल्या शेतामध्ये जाऊन राखणदारी करण्याचं काम सुरू असायचं. शिलादेवी त्याच्यासाठी जेवण वगैरे घेऊन जात असायची. तर 14 एप्रिल 2026 चा दिवस होता. रात्रीचे 10 वाजलेले होते आणि ही शिला आपल्या पती नरेश कुमारसाठी जेवणाचा डबा घेऊन शेतामध्ये जाते. जेवण वगैरे देते, आपल्या पतीला भेटते आणि त्यानंतर नियमितपणे ती पुन्हा आपल्या घरी येते. घरी येऊन झोपून घेते. आता 15 एप्रिल 2026 सुरू होतो. नरेश कुमार ज्या प्रकारे रात्री राखणदारी करायचा आणि सकाळी आपल्या घरी यायचा, आज 15 एप्रिल 2026 रोजी तो घरी आलाच नव्हता. आता ही गोष्ट या शिलाला खटकते. शिलाला समजत नाही की पती आज घरी का आला नाही. तर ती आपल्या भायाला सांगते की तुमचे भाऊ अजूनपर्यंत घरी आले नाही, नक्की काय कारण आहे, तुम्ही जरा जाऊन बघू शकता का. तिचे भाया बोलतात ठीक आहे, मी शेतात जाऊन बघतो. आता शिलादेवीचे जे भाया असतात हे शेतामध्ये जातात. शेतामध्ये गेल्यानंतर त्यांना नरेश कुमार अजूनही झोपलेलाच दिसतो. जेव्हा जवळ जाऊन बघतात नरेश कुमारच्या अंगावरती वन उठलेले होते, जसे रक्ताचे डाग वगैरे होते. तो जवळ जाऊन बघतो, त्याला कळून चुकतं की आपल्या भावाची कोणीतरी हत्या केली आहे. आता जो भाऊ असतो नरेश कुमारचा, तो त्या ठिकाणी आरडाओरड करू लागतो, रडू लागतो. याची आरडाओरड ऐकून शेजारी पाजारी त्या ठिकाणी जे काही लोक असतात ते त्या ठिकाणी जमा होतात. बघता बघता पोलिसांना संपर्क करण्यात येतो. जी शिलादेवी असते हिला देखील सांगण्यात येतं, कळवण्यात येतं की तुझ्या पतीसोबत असं झालं आहे. शिलादेवी प्रचंड रडत असते. शिलादेवी मोठमोठ्याने रडत असते, बोलत असते की चांगला पती होता, रोज शेतामध्ये राखणदारी करत होता, याच्यासोबत असं कोणी केलं त्या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे. आता पोलीस वगैरे येतात, ते त्यांचं काम सुरू करतात, चौकशी करतात. शिलादेवीला विचारतात नक्की तुम्हाला कोणावरती संशय आहे का. तर ही शिलादेवी अगदी त्याच व्यक्तीचं नाव सांगते ज्या व्यक्तीसोबत यांचे मागे काही दिवसांपूर्वी वाद झाले होते, जे की नरेश कुमारचे चुलत भाऊ होते. आता पोलीस नरेश कुमारचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी त्याची डेड बॉडी पाठवून देतात आणि इकडे नरेश कुमारच्या चुलत भावाला अरेस्ट करतात. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दिसून येतं की नरेश कुमारला बेदम मारहाण करण्यात आली आहे आणि त्यानंतर त्याचा गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली आहे. आता त्याच्या चुलत भावाला तर पोलिसांनी अरेस्ट केली होती. काही केल्या तो कबूल करत नव्हता की मीच त्याची हत्या केली. आता पोलिसांना सुचत नाही यांनी जर केली नाही तर नक्की हत्या केली कोणी. पोलीस जेव्हा शिलादेवीला आपल्या पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतात, तिची चांगली चौकशी करण्यात येते. नक्की तुम्ही किती वाजता यांच्याकडे जेवण घेऊन आल्या होत्या,
त्यानंतर काय झाले, तुम्ही किती वाजता घरी गेल्या, हे सर्व प्रश्न पोलीस विचारत असतात आणि क्रॉस पद्धतीने विचारत असतात. अगोदर हा पोलीस कर्मी विचारेल, नंतर दुसरा पोलीस कर्मी, नंतर तिसरा. आणि जेव्हा वेगवेगळे पोलीस वेगवेगळे प्रश्न जेव्हा विचारू लागले तेव्हा या शिलादेवीच्या शब्दामध्ये जरा विसंगती जाणवू लागली आणि तेथेच पोलिसांना संशय आला की नक्कीच पाणी इथेच मुरतंय. आता जेव्हा लेडीज कॉन्स्टेबलने शिलादेवीला आपल्या ताब्यात घेतले, म्हणजे आपल्या जवळ घेतले, आणि जेव्हा तिला सक्ती दाखवली, जेव्हा तिचे चांगल्या पद्धतीने स्वागत केले, तेव्हा ही शिला तुटली आणि आपली संपूर्ण कर्मकांड सांगू लागली. शिलादेवी सांगते, 2023 पासून आता 2026 येईपर्यंत कोणालाही याबद्दल काही माहीत नव्हतं. मात्र 2026 मध्येच एक दिवस हा नरेश कुमार आपल्या शेतामधून रात्रीच्या 12 वाजता अचानक घरी येतो. तो कधी घरी येत नव्हता, मात्र एक दिवस आला होता आणि जसा तो येतो तसा त्याला घराच्या आतमधून विचित्र आवाज येऊ लागतात. त्याला समजत नाही नक्की काय घडतंय. तो जेव्हा दुसऱ्या दरवाजाने आतमध्ये जातो, तो बघतो आपली पत्नी शिला आणि आपला जो समधी आहे सत्यपाल हे आक्षेपार्ह अवस्थेत आहे. आता हे सर्व बघून रमेश कुमार यांना ते सहन होत नाही. ते भयंकर आपल्या पत्नीला शिवीगाळ करू लागतात. जो सत्यपाल असतो तो तर त्या ठिकाणावरून रात्रीच फरार होऊन जातो. मात्र तेथून पुढे हा रमेश कुमार आपल्या पत्नीला भरपूर बोलत असायचा, भरपूर शिवीगाळ करत असायचा आणि त्यामुळे ही शिला पूर्णपणे वैतागली होती. तरी देखील यांचा जो समधी होता सत्यपाल हा अधूनमधून ये जा करतच होता. जो रमेश कुमार होता हा सत्यपालला सांगत होता की तू आमच्या घरी येत जाऊ नको. तर हा सत्यपाल रमेश कुमार यांना बोलायचा की माझ्या मुलीचं घर आहे आणि मला असं येण्यापासून तुम्ही रोखू शकत नाही. आणि त्याला त्याच्या समधींची साथ होती. शिला बोलायची की हे नातेवाईक आपल्या घरी येणार नाही, मग कोण येईल. मात्र नरेश कुमार आता जेव्हा कधी सत्यपाल त्याच्या घरी यायचा, तो शेतावरती राखणदारी करण्यासाठी जातच नव्हता. त्यामुळे शिला आणि सत्यपाल यांना दोघांना चांगल्या प्रकारे भेटता येत नव्हतं. आता असे दिवस जात होते. शिला एक दिवस आपल्या समधीला सत्यपालला बोलते की जोपर्यंत हा व्यक्ती आहे तोपर्यंत काय आपल्याला भेटता येणार नाही, त्यामुळे याला या दुनियेतून हटवलेच पाहिजे. सत्यपाल बोलतो ठीक आहे, काही हरकत नाही. आणि ते 14 एप्रिल 2026 रोजीचा दिवस निवडतात. शिला ही आपल्या पती नरेशकडे गेलेली असते त्याला जेवण देण्यासाठी. तेव्हा तो शेतात असतो, त्याला जेवण वगैरे देते. रात्रीचे लगभग 12 वाजतात. तोपर्यंत शिला ही आपल्या पतीसोबतच बसलेली असते. 12 वाजता नरेश कुमार आपल्या अंथरुणावरती झोपून जातो. मात्र त्या ठिकाणी हा सत्यपाल देखील आलेला असतो आणि तो लपून यांची गंमत बघत असतो. जसा नरेश कुमार झोपतो ही शिलादेवी त्याला इशाऱ्याने बोलावून घेते. सत्यपाल त्या ठिकाणी जाऊन हजर होतो आणि त्यानंतर ही शिला आपल्या पती नरेश कुमारचे पाय घट्ट दाबून धरते आणि हा जो सत्यपाल असतो हा आपल्या व्याहीवर समधींवरती हल्ला करतो. त्याला भयंकर मारहाण करण्यात येते. तो प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो, मात्र या दोघांसमोर त्याचं काही चालत नाही. त्यानंतर जी शिला असते त्याचे पाय घट्ट दाबून धरलेलेच असतात आणि त्याचाच फायदा घेऊन हा सत्यपाल करकचून रमेश कुमारचा गळा आवळतो आणि तेथेच त्याची हत्या होते. एवढं करून झाल्यानंतर आपल्या वाईट कामाला हे दोघे सुरुवात करतात. आपले वाईट काम त्या ठिकाणी करतात आणि त्यानंतर ही शिला सांगते की तू आता तुझ्या घरी निघून जा, मी माझ्या घरात जाऊन पडते आणि नंतर मी बरोबर नाटक करेल, तू टेन्शन घेऊ नको. एकदा हे प्रकरण मिटले की आपण दोघे कायमस्वरूपी एक झालो असे समज. सत्यपाल आपल्या गावी निघून जातो आणि त्याच रात्री 12-1 वाजेच्या दरम्यान ही शिलादेवी देखील आपल्या घरी येऊन झोपते. सकाळी निवांत 5-6 वाजता उठते. तिचा पती रोज या वेळेला येतो, मात्र आज आला नाही म्हणून ती नाटक करते. तिचा भाया असतो त्याला बोलते की अजूनपर्यंत तुमचे भाऊ आले नाही, तुम्ही शेतावरती जाऊन बघाल का. तिचे भाया जेव्हा शेतावरती जाऊन बघतात त्यांना तो प्रकार आपल्या डोळ्यांसमोर दिसतो आणि तेथून पुढे ही शिला नाटक वगैरे रडण्याचं नाटक करत होती. मात्र पोलिसांनी अशा प्रकारे तिच्या तोंडाने वदवून घेतलं होतं आणि तिने कबूल केलं होतं की हा खून सत्यपाल आणि मीच केला, कारण नरेश कुमार हा यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत होता. अखेर पोलिसांनी सत्यपाल आणि शिला दोघांनाही गंभीर कलमांतर्गत अटक केली आहे. आणि मित्रांनो, जेव्हा हे प्रकरण सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागले तेव्हा लोक विचार करण्यास मजबूर होऊन गेले की या दुनियेमध्ये अखेर कोणत्या प्रवृत्तीचे लोक आहे. जी शिलादेवी होती ही ऑलरेडी 44-45 वयाची महिला होती. हिच्या मुलाचं लग्न झालेलं होतं, हिला सून आलेली होती आणि या वयात हिने अजिबात विचार केला नाही की लोकांना समजल्यावर लोक काय विचार करतील, काय बोलतील. आता शिला आणि सत्यपाल हे तर जेलमध्ये बंद राहणार आहे, मात्र जे शिलाची मुलं आहे
जी सत्यपालची मुलगी आहे ही लोकांना काय सांगेल? त्या मुलांना, शीलाच्या मुलांना जेव्हा लोक विचारतील की तुमची आई जेलमध्ये का गेली, ती मुलं लोकांना काय उत्तर देतील? जी गुड्डू आहे ही गुड्डू आपले वडील जेलमध्ये का गेले, काय कारण सांगेल? त्यामुळे मी नेहमी सांगत असतो, या अनैतिक संबंधापासून दूर राहिले पाहिजे, कारण यामुळे आपलीच नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाची बदनामी होत असते. या व्हिडिओपासून नक्कीच काहीतरी शिकण्यासाठी भेटत असते. जर आपण चांगले घ्याल तर आपल्यासोबत नक्कीच चांगले घडेल. जर आपण वाईट मार्गाला लागाल तर नक्कीच एक दिवस जेलमध्ये जाऊन बसाल किंवा कोणाची तरी हत्या होईल, कोणाची तरी बदनामी होईल. बाकी या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणाला बदनाम करण्याचा नाही, तर समाजाला जागरूक करण्याचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.